जालन्यात औद्योगिक सुरक्षा राखण्यात प्रशासन व मालक अपयशी, अंबादास दानवे। जखमी कामगारांची विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली भेट। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आज जालन्यातील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या गजकेसरी या स्टील कंपनीत जाऊन काल झालेल्या अपघाताची पाहणी केली। अपघात स्थळाची पाहणी संपल्यानंतर दानवे यांनी दवाखान्यात जाऊन अपघातात जखमी झालेल्या कामगारांची देखील भेट घेऊन विचारपूस केली। काल जालन्यातील गजकेसरी या स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीत स्फोट होऊन 34 कामगार जखमी झाले होते। दरम्यान औद्योगिक सुरक्षा राखण्यात प्रशासनाला अपयश आलं आहे। याशिवाय कंपनी मालकांनी देखील कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत शांत बसणार नाही। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री आणि कामगार मंत्री यांची भेट घेऊन औद्योगिक सुरक्षा वाढवण्याबाबत पत्र लिहिण्याशिवाय सरकारला औद्योगिक सुरक्षेबाबत उपाययोजना करायला भाग पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील दानवे यांनी दिला। गजकेसरी स्टील कंपनी अपघात प्रकरणी जखमीपैकी मोहम्मद रफिकुद्दीन मोहम्मद अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात कलम 106, 289, 125 अ, 225 ब कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप कुमार झा, भट्टी निरीक्षक किशोर राय आणि क्रेन ऑपरेटर लालसिंग प्रजापती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली। दरम्यान तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिली आहे। यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर, एजे बोराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उद्योजक घनश्याम गोयल, उद्योजक DB सोनी, गजकेसरी स्टीलचे मालक राम अग्रवाल, माजी आमदार संतोष सांबरे, बाला परदेशी, दुर्गेश कठोटीवाले यांची उपस्थिती होती। घटना घडली होती, त्या जखमींची भेट घेतली, काय बोलतो? काही रुग्णांशी बोललो मी, ते असे धक्क्यामध्ये दिसत आहेत मला ओव्हरऑल आणि सिव्हिअर आहे। म्हणजे एक स्पष्ट होतं की औद्योगिक सुरक्षा राखण्यात या ठिकाणी कमतरता आणि अपयशसुद्धा आहे। त्याला जबाबदार प्रशासन पण आहे, मूळ कंपनीचे जे ओनर्स आहे हे सुद्धा दोन्ही घटक याच्यामध्ये जबाबदार आहे आणि सातत्याने या घटना घडतात। आता ही सुरक्षा वाढवली पाहिजे। सगळ्याच ठिकाणी प्रशासन काम करेल, सरकार काम करेल अशातला भाग नसतो। त्या सगळ्या ठिकाणी काय एकेका कंपनीला सरकार एक माणूस नाही ठेवत। याच्यासाठी स्वतः त्या कंपनीनं पुढाकार घेण्याची आवश्यकता असते आणि मला वाटतं ती घेतलेली नाही अशा प्रकारचं स्पष्ट इथं दिसतं। सर, तुम्ही स्टील कंपनीत गेला होता, काय निदर्शनास आलं? निदर्शनास हे आलेलंच आहे की तिथं काही ठिकाणी मेंटेनन्स चालू होता, काही ठिकाणी काम चालू। माझ्या माहितीप्रमाणे मेंटेनन्स चालू असताना बाकीचं काम नसलं पाहिजे, कारण एकाच कॅम्पसमध्ये एकाच एरियामध्ये ते आहे। कामगारांना ज्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे नाही दिसत, हे मी कामगारांशी पण बोललेलो आहे। याच्यात काही कॉन्ट्रॅक्टर्स आहे जे कामगारांना इथं आणलेले आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा स्वतःचं सुपरविजन इथं करण्याची आवश्यकता ते सुद्धा केलेलं दिसत नाही आणि तो सुपरविजन करतो का नाही करतो याच्यावर लक्ष ठेवणं कंपनीची जबाबदारी ती सुद्धा केलेली दिसत नाही। हे पहा, या प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल शिवाय मी स्वस्थ बसणार, मी गुन्हा दाखल करायला लावणार आणि तो होईल। परंतु त्याचा लगेच फाशी नाही देत आहेत, व्यवस्थित त्याचा तपास डिश विभागाचे अधिकारी करतील आणि याला मूळ मालकच जबाबदार आहे। तर ही काय मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे की मालक कुठतरी बसला, इथं मालक दररोज त्या तिथं फिजिबल हजर आहे, त्याच्यामुळे त्याला कारवाई करावंच लागणार आहे।